आपण पूर्ण गोल राऊंड मारून या। मनोहर सकपाल तसाच बॅक जा तुम्ही आणि तिकडनं गोल राऊंड मारून या, ग्राउंड मधनं येऊ नका, नाहीतर तुमच्यावरती पेनल्टी लावली जाईल। चला लवकर फास्ट। आणि दोस्ती चषक 2025 हा खूप सुरत्या एकदम सुंदररित्या आयोजन पार पडत आहे। आणि ह्या सुंदररित्या आयोजनासाठी जे सहकार्य लाभलेले आहे आपले सदा मामा पाटील, अंबरनाथ नगर, विश्वजित करुंजुले, उमेश दादा गुंजाल साहेबांचं सुद्धा योगदान मोठं आहे। चला मनोहर सकपाल ग्राउंड मधनं लवकर बाहेर पडा तुम्ही, फास्ट। राजू शिर्के सर्व ह्या आपले जे आपले सहकार्य करणारे मान्यवर आहेत। आणि धन्यवाद पवार साहेब, नक्कीच आपलं एक सुंदर समालोचन आपण या सत्रांमध्ये ऐकलं। तर बोलूया फायनलच्या सामन्याकडे, आणि फायनलच्या सामन्यातील पहिला चेंडू टाकताना एक अवांतर धाव टाकली गेली आहे। सलामीला फलंदाजीला उतरलेत निखिल आणि संतोष। यावेळेस चांगला चेंडूचा टप्पा, परंतु या वेळेस चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। धावसंख्येला 6 ने सुरुवात होते, धावसंख्या होते 1 चेंडू 7 धावा। खूपच सुंदर असं आयोजन आपण बघितलं। पहिल्याला 2 आहे, व्हाईट +1। ओके, व्हाईट +1 होता, 8 धावा झालेल्या आपण इथे बघतोय। पुढचा चेंडू काय पुनरागमन केलं इथे आपण बघतोय विशालने। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर काहीसा आत आलाय, बॅटची कडा घेण्यापासून थोडा चेंडू वाचला। नक्कीच इथे संतोषला थांबावं लागेल, शेवटपर्यंत मोठा खेळ करावा लागेल। 2 षटकांचा सामना पुन्हा एकदा बॅट पुरवली जाते, चेंडू बाहेर येतो, पायसा समजत नाहीये संतोषला। 2 चेंडू सलग निर्धाव, 1 षटकार ठोकल्यानंतर 2 चेंडू जर निर्धाव खेळले तर त्याचा काही उपयोग होत नाही क्रिकेटमध्ये, असंच काहीच समीकरण असतं। परंतु या पुढच्या 3 चेंडूंवर काय करतील पाहावं लागेल। पुढचा चेंडू यावेळेस बॅटवर तर आला होता, परंतु बॅट हातातून फिरलेली दिसते आणि नक्कीच एकदा पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही। फायनलचा सामना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत दोस्ती ग्रुप अंबरनाथ आयोजित दोस्ती चषक 2025 एक दिवसीय ही ओव्हरआर्म क्रिकेटर्स रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण इथे बघतोय। आणि इथे बघतोय चांगला असा फटका निखिलच्या बॅट मधून निघलाय, फायनल मध्ये आपला रंग दाखवून देतोय। आणि इथे मिळतोय दणदणीत खणखणीत सीमा रेषा पार, षटकार। पण बघतोय या स्पर्धेसाठी नक्कीच पूनमताई शेलार असतील, सदाभाऊ पाटील, सचिनदादा पाटील यांनी मोलाची मदत केली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार। उमेशदादा गुंजाळ यांनी सुद्धा मोलाची मदत केली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार। तसंच करुंजुले फॅमिली यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी मदत केल्याबद्दल मनपूर्वक आभार। tenniscricket.in यांनी आपल्याला ही स्पर्धा यांच्या माध्यमातून लाईव्ह बघायला मिळाली, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार। राजू शिर्के साहेब नक्कीच एक नावाजलेला यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा जातो सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत फ्लॅटेड षटकार। एक चांगली चपकार लावलेली इथे आपण बघितली आणि हा मिळतोय षटकार, त्यामुळे धावसंख्येला 6 ने आकार मिळताना 1 षटक समाप्त, 21 धावा। या उजेडाचा फायदा आता कुठेतरी संतोष आणि निखिल घेताना दिसत होता। 1 षटक 21 धावा, खूपच सुंदर असा खेळ केलाय तो आतापर्यंत। अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड पार्टेकोंड या संघाने आपण इथे बघतोय फायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी इथे विशालला खराब कामगिरी करण्यास प्रवृत्त केलंय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता आणि त्यामुळे तो दबाव नक्कीच विशाल स्वतःवर घेऊ शकला नाहीये। निखिलने त्याला चांगली चपराक लावली आणि इथे 2 षटकार त्याने लगावले, त्यामुळे पहिल्या
षटकानंतर धावसंख्या झाली होती 21 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी विनोद येतात, ज्यांनी मागील सामन्यामध्ये एकाच षटकामध्ये 4 षटकार मारले होते आणि त्याच्यामुळे ते फायनल मध्ये इथे पात्र ठरले. तेच विनोद आता गोलंदाजी मार्कवर. विनोदांचा पहिला चेंडू, दिशा भरकटते, पंचदंडित करतात. अवांतर धावसंख्येला 1 ने आकार. धावसंख्या होते ती 22 धावा. कारण जर तुमच्या समोर जर हा मोठा संघ असेल तर तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. 2 बलाढ्य संघ. यावेळेस चेंडूने टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, बॅट खालून फिरते, बॅटचा चेंडूचा कोणता संपर्क नाही, चेंडू राहतो डॉट बॉल. खूपच सुंदर अशी कामगिरी आपण बघतोय दोन्ही संघांकडून. यावेळेस चांगला फटका, यावेळेस तोंडावर टाकलेला चेंडू आपण बघितला, मोठा फटका खेळला, पुल शॉटच्या माध्यमातून मिळालेला हा षटकार जातोय दणदणीत, खणखणीत, सीमा रेषा पार षटकार. बाउन्सरचा पूर्णपूर फायदा घेतला, इथे पुल शॉट मारलाय आणि नक्कीच इथे बॅट मधून निघालेल्या 6 धावांनी समीकरण पुढे जाताना धावसंख्येचं समीकरण आता पोहोचले 28 धावांपर्यंत. जेव्हा 12 चेंडूंचा खेळ असतो तेव्हा 28 धावा नक्कीच पुरेशा ठरलेल्या असतात, परंतु अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूंवर मोठा खेळ करावा लागेल. निखिल आणि विनोद आतापर्यंत, निखिल आणि संतोष दोघांनी आतापर्यंत चांगला खेळ केला आणि यावेळेस फुलटॉपचा चेंडू होता, नो फुलटॉपचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या खालच्या कडेला लागून अवघी एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 29 धावा. आपण इथे बघतोय अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकणारा निखिल या षटकामध्ये सुद्धा फटकार ठोकतोय आणि दाखवून देतोय इथे षटकारांची हॅट्रिक लावतोय तो निखिल. कारण मागील षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले होते, इथे बॅटिंगला येताना पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय, मिळवतोय षटकार. धावसंख्येला आकार मिळतोय 6चा आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35 धावसंख्येवर. खूपच सुंदर सलामीवार असा हा निखिल धनाकेबाज फलंदाजी करून दाखवताना इथे पण बघतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बुलडाचा चेंडू होता, परंतु यावेळेस चांगला फटका खेळताना चूक झाली आणि इथे किशोर कडून चूक होते. चेंडू जातो 1 बाय सीमा रेषा पार चौकारासाठी. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण इथे बघतोय निखिलच्या बॅटमधून. 5 चेंडू टाकले आतापर्यंत, 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 वाईट असे आपण बघतोय. 17-18 धावांची आतापर्यंत खेळी केली या षटकामध्ये विनोद यांच्या दोन्ही फलंदाजांनी मिळून आणि खूपच सुंदर असं षटक म्हणावा लागेल. धावांचा दबाव आता कोणावर असेल ते पाहावं लागेल. यावेळेस सुद्धा चांगला फटका, परंतु अंतर पार केलं जाईल की नाही हे पाहावं लागेल. तिथे धडपडत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3री धाव घेण्याचा प्रयत्न, 3री धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 4थी धावेचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. नाही, दोघंही फलंदाज मला वाटतंय मैदानातून बाहेर येताना नॉट आउट. पुन्हा एकदा मैदानातून बाहेर जाताना आपण बघतोय चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 42 धावा केल्या तर 43 धावांचं आव्हान असेल ते आपण बघतोय. आई जन्नी माता चरई या संघासाठी आपण बघतोय 43 धावांचं आव्हान. 12 चेंडू 43 धावा. नक्कीच जर त्या करायच्या असतील तर विनोद सारख्या फलंदाजाला नक्कीच पुढे यावं लागेल. आपण बघतोय या स्पर्धेला आपल्याला विशेष दोस्ती चषक 2025 साठी आयोजनासाठी ज्यांनी मदत केली ते वाडकर दादा, नागेशजी भोसले दादा, दीपकजी पार्टे दादा, विशाल दादा, गावकी भावकी मित्रमंडळ, तानाजी, मयूर, प्रवीण कदम, कैलास, सुशील, राज, संकेत, सागर, निखिल, अविनाश सावंत, अविनाश पवार, आशिष वाडकर, साहिल पवार साहेब आणि केतन, दीपेश, विवेक, विकी या सगळ्यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंबरनाथ आयोजित दोस्ती चषक 2025 पर्व दुसरा फायनलचा सामना रंगतोय. आपण बघतोय आई जन्नी माता चरई वर्सेस अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पार्टेकोंड या 2 संघांमध्ये 2 षटकांमध्ये 42 धावा करून 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरतायत ते विनोद आणि साहिल.
आणि या 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले तर सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय, विनोद आणि साहिल. आणि सलामीला गोलंदाजीला कोण ज्याने चांगली फलंदाजी केली असे संतोष. संतोष समोर या वेळेस असतील विनोद. संतोष टू विनोद. पहिला चेंडू दिशा भरकटलीये की काय असं पाहावं लागेल. आणि इथे पंच दंडित करतायत. हा चेंडू डॉट बॉल, व्हाईट बॉल, सॉरी, 0 चेंडू 1 धाव आपण इथे बघतोय. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येत नाहीये. आणि इथे काय होत आहे, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं इथे. पण बघतोय विनोद यांनी नक्कीच इथे आता सिंगल डबल वर विश्वास ठेवणार नाहीत विनोद, कारण विनोद यांनी मागच्या सामन्यामध्ये दाखवलं होतं की ते मोठे फटके खेळू शकतात. पहिलं षटक 3 धावांचं आल्यानंतर सुद्धा 3 षटकांमध्ये 48 धावांची कामगिरी केली होती ती विनोद यांनी. यावेळेस पुढचा चेंडू बघूया आपण काय निर्णय दिला जातोय. आणि इथे संतोषचा पुढचा चेंडू आपण इथे बघतोय. यावेळेस फलंदाज होतोय बाद. आणि या सामन्यातील सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित दोस्ती चषक 2025 पर्व दुसऱ्याचा चषक उचलण्याकडे नक्कीच एक पाऊल पुढे टाकलंय ते आपण बघतोय. अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड पार्टेकोंड या संघाने नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. स्वतः कर्णधार किशोर काय करतो, विजय प्राप्त करून देतोय का पाहावं लागेल, कारण खूपच सुंदर अशी स्पर्धा आपण ही बघितली. मागील वर्षी आपण वडवलीच्या मैदानामध्ये ही स्पर्धा बघितली होती. या वर्षी आपण बघतोय या कार्मेलच्या मैदानामध्ये ही भव्य दिव्य अशी स्पर्धा, चारही बाजूने सजवले गेलेले हे मैदान, या मैदानामध्ये दाखवण्यात येणारी YouTube लाईव्हची स्पर्धा आपण बघतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवण्यात येणारी स्पर्धा. आणि यावेळेस बघतोय पुन्हा एकदा अपील केली गेली आणि किशोर जातोय, किशोर येतोय, इथे फलंदाज होतोय जेल बाद. दरम्यान अंबरनाथ मधील एक युवा नेतृत्व अभिजित दादा करंजुले यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे. सोबतच दीपकजी कोतेकर साहेब माजी नगरसेवक यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. दोघांचंही सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. दोस्ती चषक 2025 पर्व दुसरं मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान नवीन फलंदाजी मार्कवर जातोय. आधी संतोषचा पुढचा चेंडू आणि आधीसाठी टाकलेला बाउन्सर शेवटच्या क्षणी बॅटची कडा घेते आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आपण बघतोय इथे चेंडू राहतोय डॉट बॉल. आपण बघतोय आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि 1 अवांतर धाव अशा 3 धावा खर्च केल्यात. आपण बघतोय संतोषने खूपच सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू बॅट सटकते, बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही आणि इथे पहिलं षटक समाप्त. धावा झाल्या 3. आता धावांची गरज असेल ती 40, म्हणजे 6 लिगल डिलिव्हरी हा सामना वळेल, सामना जिंकेल तो अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड पार्टीकोंड या संघ. बघावं लागेल या 6 लिगल डिलिव्हरी टाकण्यासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो. हा षटकार लगावला जातो, परंतु या षटकार लगावण्यामध्ये कुठेतरी उशीर झाले आहे की काय असंच चित्र मैदानामध्ये दिसतंय. कारण 43 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आपण बघितल्या आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मंगेशच्या दुसऱ्या चेंडूवर हा षटकार लगावला गेला.
2025 या चषकाकडे हा चषक उचलण्यासाठी अवघा एक पाऊल दूर असलेला संघ म्हणजे अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड पार्टेकोंड हा संघ आतापर्यंत चांगला खेळ केला होता आई जन्नी माता चरई या संघाने आणि हा फायनलचा सामना बघण्यासाठी आपण बघतोय अंबरनाथ मधील युवा नेतृत्व अभिजितदादा करंजुले दीपकजी कोटेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हा सामना विजयी झालाय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर आयोजित दोस्ती चषक 2025 पर्व दुसऱ्यावर नाव कोरलं गेलंय. अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड पार्टेकोंड या संघाचं दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही संघांना पुढील खेळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि बघतोय आपण